राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते असलेले विकास लवांडे हे सातत्यानं पुणे बाजार समितीच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात आवाज उठवताना पाहायला मिळतात। या सगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणासंदर्भात स्वतः शरद पवार यांनी देखील पत्र जे आहे ते पणन मंत्र्यांना लिहिलेलं होतं। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे आहेत। विकास लवांडेजी, सातत्यानं हा घोटाळा तुम्ही उघडकीस आणताय, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची रांग जी आहे ती पुण्याच्या बाजार समितीमध्ये लागलेली आहे। या सगळ्या बाजार समितीचा आका कोण आहे? कारण की ज्या पद्धतीने भ्रष्टाचार होता ते आता बाजार समिती मात्र अजित पवारांच्या ताब्यात आहे। खरं तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातली देशातली एक नावाजलेली बाजार समिती आहे। 2-4 राज्यातनं तिथं शेतकऱ्यांचा माल येत असतो, कोट्यवधी रुपयाची तिथं मोठी उलाढाल आहे। त्या ठिकाणी सध्याचे जे विद्यमान संचालक मंडळ आहे ते भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांच्या पक्षाचं आहे, ही वस्तुस्थिती आहे। तिथे आम्ही जे काय गेल्या 6 महिन्यापासून तिथे वेगवेगळ्या प्रकारचा जो भ्रष्टाचार चालला आहे त्याच्यामध्ये खोट्या पट्ट्या शेतकऱ्यांच्या नावाने बनवणे, सेस बुडवणे, पार्किंगच्या नावाखाली फुल मार्केट बांधले ते गाळे बेनामी पद्धतीने वाटणे, विना टेंडरची कामं लाखो रुपयाची काढणे, कोट्यवधी रुपयाची तिथं वेगवेगळ्या पद्धतीने लूट आहे। G56 नावाचं एक मोकळ्या जागांचं टेंडर तिथल्या एका संचालकांना दिलेले, त्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये ते दरवर्षी गोळा करत असतात आणि स्वतः वाटून घेतात। याच्यामध्ये त्या ठिकाणचे DDR असतील, पणन संचालक असतील, या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना मिळतो। आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार असतील, पणन मंत्री जयकुमार रावळ असतील, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांच्याकडे सातत्याने आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। माननीय ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना 1 महिन्यापूर्वी पत्र लिहिलेलं आहे, मुख्य सचिवांना पत्र लिहिलेलं आहे, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पणन मंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत। रोहितदादांनी पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे उपस्थित केलेले होते, परंतु या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या शेतकऱ्यांची जी काही लूट होते आहे त्याला हे महायुतीचं सरकार, विशेषतः अजितदादा, फडणवीस या पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे की काय अशी आम्हाला शंका येते। कारण भ्रष्ट अधिकाऱ्याला तिथे चौकशी अधिकारी नेमला होता आधी, परंतु अजित पवार या सगळ्या संदर्भात काही कारवाई करताना कारवाई करत नाहीये का? ज्या पद्धतीने तुम्ही सांगतायत की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुण्याच्या खूप मोठ्या भ्रष्टाचाराची रांग आहे, ही बाजार समिती कोणाच्या ताब्यात आहे आता नक्की? आणि अजित पवारांचा वरद असतंय का या सगळ्या भ्रष्टाचारात? ही बाजार समिती अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी या 2 पक्षांच्या ताब्यात आहे। अजितदादा सातत्याने त्यांच्याशी निगडीत असतात, हे लोक त्यांना भेटत असतात। अजितदादा निश्चितपणे त्यांना शासन दरबारी पाठबळ देत आहेत असं स्पष्टपणे अनेकदा दिसत आहे। कारण यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन त्या संचालक मंडळाने बेकायदा पद्धतीने त्या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न केला। शासनाने त्या ठिकाणी GR-1 काढला आणि 12-1ची परमिशन पणन संचालकाने जी बाजार समितीला द्यायला पाहिजे होती ती न देता 36 कोटी रुपये 100 एकर जमीन कारखान्याला विकत घेण्यासाठी त्या ठिकाणी दिली। खरं तर बाजार समितीला सरकारी जमीन साष्टे गावात त्या ठिकाणी नाममात्र दरामध्ये मिळत असताना यशवंत साखर कारखान्याची जमीन निम्म्या भावाने अजितदादांनी का खटाटोप चालवला हे कळत नाहीये। आणि भ्रष्टाचारी संचालक मंडळाला दादा का पाठिंबा देतात? दादांना आम्ही पत्रव्यवहार केलाय, मी स्वतः दादांच्या ऑफिसला 2 वेळा पत्र दिलेली आहेत। इतकं सगळ्या बातम्या शेकडो त्या ठिकाणी येत आहेत। दादा तिकडे डोळे झाक का करतायत हा न कळणारा प्रश्न आहे। मुख्यमंत्री सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करतायत, म्हणून आम्ही त्या भ्रष्टाचाराच्या बद्दल लढत आहोत, शेवटपर्यंत लढणार। आता जी सध्या योगीराज सुर्वे यांची चौकशी समिती नेमलेली आहे त्या चौकशी समितीला आम्ही सर्व पुरावे देणार आहोत। खरं तर अजित पवारांच्याच राष्ट्रवादीचे आमदार आहेत संग्राम जगताप, ते सातत्यानं वक्तव्य करतात की हिंदूच्या संदर्भात वक्तव्य त्यांची येतात आहेत, हिंदूंनीच हिंदूंकडनं खरेदी करावी या दिवाळीमध्ये, असं प्रामुख्याने त्यांनी वक्तव्य केलं। अनेक हिंदू आक्रोश मोर्चांमध्ये ते सामील होताना पाहायला मिळतात। तुम्ही देखील एक दावा मध्यंतरी केला की आगामी काही काळामध्ये 10 मोठ्या हिंदू जन आक्रोश सभा ज्या आहेत त्या राज्यभरात होणार आहेत। खरं तर जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, असे विविध प्रकारचे मूळ प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी यांनी हिंदू जन आक्रोश मोर्चे सुरू केलेले आहेत। अजितदादांनी मध्यंतरी संग्राम जगतापांना एक नोटीस काढली होती शिस्तभंगाची वगैरे। अजितदादा जर म्हणत असतील की आम्ही शाहू फुले आंबेडकर विचारांचे आहोत, यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचे आहोत, खरंच जर तुम्ही त्या विचाराचे असाल तर संग्राम जगताप जे असंविधानिक विधानं करतायत, हिंदू मुस्लिमांचा तेढ वाढवणारी विधानं करतायत, तुमच्या विपरीत विधानं करतायत, आणि दादा तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्यांना पाठीशी घालताय, हा स्टंट तुम्ही करताय का नोटीस पाठवण्याचा? दादा जर तुम्ही खरंच शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे असाल तर संग्राम जगतापची ताबडतोब तुम्ही पक्षातनं हकलपट्टी करणार का? कारण संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर भाजपचे, आणखी काही लोक त्या ठिकाणी दररोज हिंदू मुस्लिमांचा तेढ वाढवणारी विधानं करतायत, तरुणांची माथी बडकावतायत। हे सगळं असंविधानिक चाललेलं आहे, राष्ट्रीय एकात्मतेला, सामाजिक ऐक्याला धोका देतात। हा महाराष्ट्र संत आणि समाज सुधारकांचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा आहे। दादांनी आपला बाणा दाखवून द्यावा। एक शेवटचाच प्रश्न, पुण्यातल्या आहात तुम्ही, पुण्यामध्ये निलेश घायवळ प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढतंय, कारण की सचिन घायवळ हा देखील आता पुण्यामध्ये नाहीये। निलेश घायवळ याच्याशी माझा कोणताही संबंध नाही अशा प्रकारचा दावाच आता सभापती राम शिंदे यांनी केलाय।
खरं तर राम शिंदे सरांचं हे विधान चोराच्या उलट्या बॉम्बा अशाच पद्धतीचं आहे. कर्जत जामखेडमधले काय किंवा संबंध नगर जिल्हा असेल, पुणे जिल्ह्यातल्या सर्वांना माहिती आहे की घायवळांचे राम शिंदे साहेबांचे काय संबंध आहे. त्यांच्या प्रचारात हे सगळे असायचे, त्यांची सगळी यंत्रणा तिथं असायची. त्यांना पासपोर्ट यांच्याच सरकारच्या काळात मिळालेला आहे, त्यांच्याच सरकारच्या काळात हे आशीर्वादाने पळून जातात. कुणी त्यांना लायसन दिली, कुणी पासपोर्ट दिलं, कुणाचं सरकार होतं? मनमोहन सिंगांच्या सरकारने दिलं का? राम शिंदे सर, आपण मोठ्या एका पदावर बसलेला आहात, आपण अशी खोटी विधानं करणं योग्य नाही. घायवळ प्रकरणात तुम्ही निश्चितपणे अडकलेला आहात. भारतीय जनता पार्टी निश्चितपणे घायवळांना पाठीशी घालते, हे स्पष्ट झालेलं आहे. अनेक व्हिडिओ, अनेक पुरावे उपलब्ध आहेत. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. विकास लवांडे होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आहेत. खरं तर राम शिंदे यांनी घायवळांच्या प्रकरणामध्ये खोटं बोलू नये. चोराच्या उलट्या बोंबा या आता राम शिंदे सरांच्या दिसताना पाहायला मिळत आहेत. अशा पद्धतीची टीका जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आपल्याशी बोलताना दिलेली ही प्रतिक्रिया आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.